हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर गुरुवारची पूजाची प्रतिष्ठापना कशी करायची हे आपण बघूया. ही पूजा आपण स्वतःही करू शकता, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारून घ्यावी. फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे ती जागा चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत. स्वच्छ घासलेला तांब्या घ्यावा किंवा पितळेचा किंवा एखादा धातूचा असेल तोही चालेल. तो पाण्याने पूर्ण भरून त्यामध्ये एक सुपारी, एक नाणे, एक दुर्वा त्या पाण्यात घालाव्या. 5 प्रकारच्या झाडाच्या 5 ढाळ्या किंवा 5 झाडाची पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर एक नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा. हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूनी लावावेत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. पुस्तकाच्या सुरुवातीला असलेले श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकून चित्राची तस्वीर समोर येईल अशा तऱ्हेने कलशाला टेकून ठेवावी. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तामनात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली इच्छा काय असेल ते सफल होण्याची विनंती करावी. देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखादा गोड प्रसादाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील ढाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावेत. कलशातील पाणी झाडामध्ये ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारापासून घेणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख, समृद्धी, आनंद येतो आणि त्या घरात देवीचा वरदहस्त राहतो. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्तगुरू भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्याने ह्यालाही महत्त्व आहे. व्रत करण्यासाठी नियम: समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातले पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्रीलक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 गुरुवार 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद द्यावा. एक फळ किंवा व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा, आरती
कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतः करावा. अशा वेळी तो गुरुवार 8 गुरुवारामध्ये धरू नये. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी हे रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. व्रत, पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलावे. मात्र एकाग्र शांत चित्ताने महात्म्य वाचावे व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याचदा सुवासांची चांगली जाणीव जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबासोबत भोजन, उपवास सोडावा. तर ही कथा आहे आपल्या पुस्तकातील जे महालक्ष्मी व्रत आहे त्यातील. तर ही पूजा व्रतविधी कसा करायचा, नियम काय आहेत हे या कथेमध्ये सांगितलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.